नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सुकन्या मोनेचा पुष्पा 2 या गाण्यावरचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेत्री सुकन्या मोने यांनी गेल्या अनेक वर्षी विविध भूमिका साकारल्या। आपल्या भूमिकाने प्रेक्षकांचे मन जिंकलेली आहे। चित्रपट, नाटक, मालिका या तिन्ही माध्यमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे। नुकताच नाच का गुमा या चित्रपटात त्या झळकल्या होत्या। सुकन्या मोने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात। चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी त्या अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करत असतात। अभिनयाबरोबर त्या नृत्यांगना देखील पारंगत आहे। नुकताच त्यांनी एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। सध्या पुष्पा 2 चित्रपटातील सुसेकी गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। अनेक कलाकार या गाण्यावर हुक स्टेप करताना थिरकताना दिसत आहे। अशाच आता सुकन्या या गाण्यावर थिरकल्या आहे। गुलाबी रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये सुकन्या मोने यांचा सौंदर्य अगदी खुललेला दिसत आहे। सुकन्या मोने त्यांच्याबरोबर मधुरा जोशी देखील थिरकलेली आहे। या गाण्यात लाडला न साडला मुकडा या गाण्याचा ट्विस्ट जोडलेला आहे। सुकन्या मोनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर भरभरून कमेंट केलेले आहे। एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, किती क्यूट आहात तुम्ही, तर दुसऱ्याने लाजवाब असे कमेंट केलेले आहे। अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत या व्हिडिओवर कमेंट केलेले आहे। अगदी काही वेळातच या व्हिडिओने 48,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवलेले आहे। दरम्यान सुकन्या मोने यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर नाच ग गुमा या चित्रपटात त्या शेवटी झळकल्या होत्या। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भक्कम कमाई केलेली आहे। तर बाई ग या आगामी चित्रपटात त्या 5 अभिनेत्रीसह दिसणार आहे। हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटात सुकन्या मोनेसह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, नेहा खान, दीप्ती देवी, आदिती सारंगधर, नम्रता गायकवाड या कलाकारांचाही समावेश असणार आहे। या चित्रपटातील पहिलं गाणं जंतर मंतर बाई ग नुकताच रिलीज झालेलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।